नमस्कार, आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज बनवायचं आहे आपल्याला साबुदाणा खिचडी। तर चला बनवूया। मी इथं 1.5 वाटी साबुदाणा भिजू घातला आहे। 1.5 ग्लास पाणी घातलं होतं, रात्रीच भिजू घातलं होतं। शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचं आहे। शेंगदाणे आपले छान भाजले आहेत, याला काढून घेऊया। शेंगदाणे आपले छान बारीक वाटलं आहे। थोडं लहान शेंगदाण्याचं कूट वाटून घेतलं आहे, थोडं मोठं वाटून घेतलं आहे। बटाटे पण चिरले आहेत, हिरवी मिरची पण चिरली आहे, टोमॅटो बारीक करून घेतला आहे। गॅसवरती कढई गरम करायला ठेवला आहे। यात आपण 1.5 पळी तेल टाकून घेऊया। तेल छान गरम झालं आहे। यात आपल्याला हिरवी मिरची आणि बटाटा टाकून घ्यायचं आहे। तेलामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं आहे। तेल छान गरम झालं आहे। यात आपल्याला जिरे टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर बटाटा, बारीक चिरलेला बटाटा आणि हिरवी मिरची टाकून घ्यायचं आहे, बारीक चिरलेली। मिरची आणि बटाटा छान असं फ्राय झाला आहे। यातच आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। कढीपत्ता पण छान फ्राय झाला आहे। यात आपल्याला बारीक केलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। टोमॅटो पण 3 मिनिट फ्राय करून घ्यायचा आहे। टोमॅटो पण छान फ्राय झाला आहे। यात आपण भिजू घातलेला शाबू टाकून घेऊया। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे शाबूला। यातच आपल्याला बारीक केलेले शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे, अर्धी वाटी। मोठं पण शेंगदाण्याचे कूट टाकायचं आहे। हे सर्व परतून घ्यायचं आहे। यात आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। मी अर्धा चमचा टाकला आहे। छान असं परतून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचं आहे याला। शाबू वाफवण्यासाठी आपल्याला 5 मिनिट प्लेट झाकून घ्यायचं आहे यावरती। आपला शाबू शिजला आहे, छान शिजला आहे शाबू। असं नक्की एकदा करून पहा, उपासाचा शाबू। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा। एकदम छान झाला आहे आपला शाबू, एकदम मस्त झाला आहे।